झुंजार खेळी आपल्याला पाहायला मिळाली। 3 मोठे षटकार रोहित पाटील होल्डर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। चला चिखलवाडी संघ आपलं सुसज्ज आणि सुंदर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे। साबर्डे संघाला देखील विनंती आहे आपण देखील आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। यस आयोजक संघाला देखील विनंती आहे रोहितला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार देखील द्यायचा आहे। यस होल्डर या रोहित ठरलेत मॅन ऑफ द मॅच। नक्कीच मॅन ऑफ द मॅच साठी आपण पाहिलं गेलं तर आकर्षक मेडल नक्कीच आपण पाहतोय शिवाजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत रोहित पाटील ला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार। आणि जसा सामन्याला सुरुवात होईल मायक्रोफोन मध्ये करूया बदल, समालोचन कक्षात करूया थोडासा बदल। मी थोडताच घेतोय ब्रेक, कुठेही जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा ध्रुवा चषक 2025 पर्व दुसरं मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय आमचे गुरुवर्य समालोचक साथी समालोचक रोशनजी संते सर। धन्यवाद। थँक्यू सो मच विनोद पाटील सरांचा आवाज आपण ऐकला। सामना सुरू होतोय आई जुगाई स्पोर्ट्स सावर्डे आणि RKCC चिखलवाडी या दोन टीम मध्ये। दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी। RKCC या टीमने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली। सामना सुरू होतो, गेम ऑन। पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन चुकीची आहे, पंचांचा इशारा वाईट बॉलचा येतोय। सलामीची जोडी आपण पाहतोय अनिल आणि विशाल ही जोडी आहे आणि गोलंदाज दिनेशने वाईडने सुरुवात केली आहे। मिसटायमिंग आहे, झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत आणि मिळते एक धाव चेंडूवरती। धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 2 धावा धावफलकावरती आहेत। शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री विठ्ठलाई देवी क्रिकेट संघ मालसवडे आणि अनिलदादा पाटील यांच्या माध्यमातून दुर्वा स्पोर्ट्स चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन कुमारी दुर्वा अनिल पाटील हिच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन। धावसंख्या 2, स्ट्रायकिंगला फलंदाज विशाल। या 20चा चांगला चेंडू आहे, सुरेख गोलंदाजी, सुरेख लाईन लेंथ आहे, आलाय हा डॉट बॉल। धावसंख्या आपण पाहू शकाल 2 धावा धावफलकावरती आहेत। अजून एक चांगला चेंडू, सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी करतायत या षटकामध्ये गोलंदाज दिनेश। बॅक टू बॅक 2 चेंडू आलेत, डॉट बॉल। धावसंख्या 2 आहे, षटक क्रमांक सुरू आहे पहिलं। 4 ओव्हरची मॅच आहे, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगले क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत, त्याच्यावरती नक्कीच मिळते फक्त आणि फक्त एकच धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 3 धावा धावफलकावरती आहेत। या पुढील सामना विनर होणार आहे। पुढची मॅच
चला नेक्स्ट मॅच श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबार्डे आणि शिवशंभू ग्रुप मान पातवडे या दोन टीममध्ये असणार आहे. झेलपर्यंत पोचू शकले नाही आहेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबार्डे आणि शिवशंभू ग्रुप मान पातवडे या दोन टीममध्ये या पुढील सामना असेल. दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती असेल आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. सामना सुरू आहे RKCC चिखलवाडी आणि आई जुगाई स्पोर्ट्स सावर्डे या दोन टीममध्ये. विशाल येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 4 आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. टायमिंग देखील सुरेख आपण पाहतोय. मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर षटकार. धावसंख्या 10. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलंय विशालचं. वेलकम टू द ग्राउंड हे सांगत असताना धावसंख्या 10. षटकार लगावलाय अनिलने. प्रचंड ताकद आहे मनगटामध्ये. त्या ताकदीचा वापर करतोय. सलगचा ठोकलाय दुसरा षटकार. 2 इन अ रो. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावसंख्या 16. पुन्हा एकदा टायमिंग. क्या बात आहे. टायमिंग आणि ताकद भरपूर आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. सलग चालाय हा तिसरा षटकार. पहिल्या षटकामध्ये होते धावा फक्त 4. याआधी देखील असाच सामना झाला होता. तिथे देखील 4च धावा होत्या आणि तिथून 104 धावा बनवल्या होत्या. करण जोशी 11 करण जोशी या टीमने तेच चित्र आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 4 धावा होत्या आणि सलग 3 षटकार लगावलेत अनिलने. दुसऱ्या षटकाची सुरुवात सलग 3 षटकाराने केली आहे. धावसंख्या 22. अजून एक तडाखा आणि सीमा रेषेच्या बाहेर चौथा षटकार येतोय सलगचा अनिलच्या बॅट मधून. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि येत्या डॉट बॉल. सुटकेचा श्वास घेतला असेल विशालने कारण की 4 षटकार सलग लगावले होते. त्यानंतर 5वा चेंडू येते डॉट बॉल. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या 28. मिस टायमिंग आणि एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता दिनेश यांचा. झेलपर्यंत पोहोचले देखील होते. झेल ड्रॉप होतोय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळते फलंदाज अनिलला आणि मिळते एक धाव संघाला. आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सावर्डे या टीमची 29. 29 धावा या षटकामध्ये आल्या. तब्बल 25 धावा. नक्कीच रोहित शर्मा स्टँड मध्ये वडापावची गाडी आहे. अरविंद दादा पाटील यांची. बघा नक्कीच कोणाला आस्वाद घ्यायचा असेल तर नक्कीच घेऊ शकता पैसे देऊन. स्वादिष्ट वडापाव आहे. तर आमचे होते पातवडेचे ते माझ्याकडे बघत होते की वडापाव फ्रीमध्ये आहे का. त्यांच्याकडे बघून असं वाटतं की 10 ते 12 खातील ते. मुकुंद आहेत गोलंदाजी मार्कवरती.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती एक धाव तर पूर्ण होते. चेंडू सापडत नाहीये. यस, हात वरती केलेले आहेत आणि 2 धावा असतील. धावसंख्या आपण पाहू शकाल 31. अरविंद दादा पाटील यांचं मी मनापासून आभार मानेन, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने नाश्त्याची व्यवस्था होते. सकाळी अनिल दादा पाटील यांच्या माध्यमातून नाश्त्याची व्यवस्था होती आणि आता मात्र अरविंद दादा पाटील यांच्या माध्यमातून ऑफिशियलसाठी नाश्त्याची व्यवस्था आहे. पुन्हा एकदा येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल स्थिर आहे 31 या धावसंख्येवरती. नो बॉल, थ्रो गोलंदाजी आणि एकूण धावा 3 असतील. 9ची 1, पेनल्टीच्या 2 आणि गोलंदाज बॅन असेल. चला आता गोलंदाज कोण येईल नवीन? फ्रीट असणार आहे. चला टॉससाठी या. मान पातवडे, किरण शिंदे टॉससाठी आहे आपण. चला अंबार्डे या टीमचे कॅप्टन आपण देखील या टॉससाठी. फ्रीट आहे, पुल करतायत आणि सीमा रेषेच्या दिशेने हा चेंडू जातोय. चला निर्णय किती? एकूण धावा. चला फिल्डर आपण निर्णय द्या. चौकार का? येस चौकार आहे. प्रामाणिकपणे आपण निर्णय द्यायचा आहे. ज्या गोष्टीचा मी सकाळी उल्लेख केला की गवत भरपूर वाढलेलं आहे, सीमारेषा दिसत नाहीये, त्यामुळे आपण प्रामाणिकपणे नक्कीच निर्णय द्यायचा आहे. आणि फिल्डरचं मी कौतुक करेन की त्यांनी सांगितलं की हा चौकार आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल एकोणचाळीस धावा 39. चला पातवडे, मान पातवडे आणि अंबार्डे या दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी या आपण. आणि हे वाईड बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 40 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. धावसंख्या 40 आहे. RKCC चिखलवाडी आणि सावर्डे या दोन टीम मध्ये हा सामना सुरू आहे. झेल सोडलाय आणि त्याची किंमत मोजावी लागते. अनिल नावाचं वादळ निर्माण झाले या मॅच मध्ये. षटकार लगावलाय. आतापर्यंत 5 षटकार 1 चौकार येतोय अनिलच्या बॅट मधून. अनिल खेळतोय नाबाद. 39 या धावसंख्येवरती. याआधी आपण पाहिलं असेल जयेश आणि वैभव वारंगने अर्धशतकी खेळी साकारलेली आहे. 11 धावा दूर आहे अर्धशतकापासून फलंदाज अनिल. आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 46 धावा आणि वैयक्तिक आहे 39 धावा. त्या म्हणजेच एकट्या अनिलच्या सिंहाचा वाटा आहे या धावसंख्येमध्ये. यावीस लॉफ्टेड क्षेत्ररक्षक आहे. झेल घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा झेल ड्रॉप झालाय आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु एकाच धावेवरती थांबवलाय अनिलने. आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक.
अतिरिक्त बाउन्स आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. 1 फॉर दी ओव्हर. चला आंबार्डे आणि शिवशंभू ग्रुप मान पातवडे या दोन्ही संघाची संघनायक टॉससाठी या 2 झेल सोडले आणि तो बॅटिंग करतोय. 46 या धावसंख्येवरती अनिल आउटस्टँडिंग बॅटिंग करतायत. 50 कंप्लीट. धावसंख्या 54. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ दे अनिलसाठी. वैयक्तिक खेळतोय 46 या धावसंख्येवरती. यस केस येत आहेत किरण शिंदे. आणि तिसरं अर्धशतक आपण पाहतोय दुर्वा स्पोर्ट चषकामधील अनिलने अर्धशतकीय खेळी साकारली. नाबाद खेळतोय 52 या धावसंख्येवरती. फुल टॉस चेंडू आहे. ऑनसाइडला चेंडू टर्न केलेला आहे. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. धावबाची संधी असेल आणि चेंडू सापडत नाहीये. आज नशीब साथ देतोय अनिलची देखील. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि नशिबाने साथ दिली आहे. रनआउटची संधी होती तिथे देखील बचावलेत. याआधी 2 झेल सोडलेत. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 62 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे. 54 वरती नाबाद खेळतायत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे आणि डॉट बॉलची समाप्ती. चला अंबार्डे टीम पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग स्क्वेअर लेगला. एक धाव झाली पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 64 अंतिम चेंडू शिल्लक आहे या पहिल्या इनिंग मधील. 64 वैयक्तिक 56 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय अनिल. फुलटॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. चेंडू मिडॉनला थांबतोय. एक धाव तर पूर्ण होती. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील अंतिम चेंडूवरती 2 धावा आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 66. 66 आणि 67 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅचमध्ये. सावर्डे या संघाने RKCC चिखलवाडी या टीम समोर. टाळ्या होऊन जाऊ द्या. 58 धावांची नाबाद इनिंग साकारली आहे. अठ्ठावन्न धावांची नाबाद इनिंग साकारली अनिलने. चला अंबार्डे या टीमचे कॅप्टन टॉससाठी या. आपण श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबार्डे या टीमचे कॅप्टन टॉससाठी या.
चला ARCC बुरंबळ आणि बिरवाडी वॉरियर्स करुंगळे दोन्ही संघाची संघनायक आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. ARCC बुरंबळ आणि बिरवाडी वॉरियर्स करुंगळे, वीरवाडी वॉरियर्स करुंगळे आणि ARCC बुरंबाळ. चला दोन्ही कॅप्टनला विनंती असणार आहे आपण देखील रिपोर्टिंग करा. ARCC बुरंबाळ आणि वीरवाडी वॉरियर्स करुंगळे. सदुसष्ट धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज दिनेश आहेत. दिनेशाने विशाल ही जोडी गोलंदाजी मार्क वरती. जालिंदर आहेत. चला वीरवाडी वॉरियर्स करुंगळे आणि ARCC बुरंबाळ दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे. चला रिपोर्टिंग करा आपण. ARCC बुरंबाळ आणि वीरवाडी वॉरियर्स 67 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. गोलंदाज जालिंदर, स्ट्रायकिंगला फलंदाज दिनेश. ऑन साइडला पुल करताय क्षेत्ररक्षक, डाऊन दी बॉल आणि पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज झाल्या बाद विकेटचं पतन. दिनेश बॅक टू द पवेलियन. चला विनंती असेल बुरंबाळ संघ, वीरवाडी संघ. चला संघांना विनंती असेल आपण जी वेळ दिली आहे त्या वेळेवरती उपस्थित राहणं बंधनकारक आहे. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी आलेत. प्रदीप आहेत. 67 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये. एकच धाव मिळते या चेंडूवरती, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये. धावसंख्या आपण पाहू शकाल एक आहे. या एका धावेने श्रीगणेश होतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. अनइवन बाउन्स आणि सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल एकने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती आहे. 67 धावा बनवायच्या त्या मॅच मध्ये RKCC चिखलवाडी या टीमला. फुल टॉस त्याला पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
धावसंख्या 12. सुरुवात तर दमदार झाली आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू होता. बॅटची कडा लागते त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. 67 धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. 67 धावा बनवायच्या आहेत. क्या बात आहे. अतिरिक्त बाउन्स मिळतोय चेंडूवरती आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 13. 18 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 54 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडू बनवायच्या धावा 54. सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. या फटक्यांची नितांत गरज आहे. पहिल्या चेंडूवरती आलाय हा चौकार. बबलू आहेत गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या आपण पाहू शकाल 17 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 50 धावांची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा नक्कीच वाईड बॉलचा येतो. धावसंख्या आपण पाहू शकाल 18 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळतायत. त्याच्यावरती मिळते एक धाव. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिळतील चेंडूवरती एकूण धावा 2. धावसंख्या 2ने पुढे जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 47 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये. फुल टॉस चेंडू आहे. ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न. एक धाव तर पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न आणि चेंडू सापडलेला आहे. त्यामुळे एकच धाव मिळते. धावसंख्या 21. 46 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. एकंदरीत 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 46 धावा बनवायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते. व्हेरिएशन. चेंज ऑफ पेस लेग बाईटच्या स्वरूपात. एकदम मिळते. धावसंख्या 1ने पुढे जाईल 22. पुन्हा एकदा गती नाहीये बघा गोलंदाज बबलूकडे, परंतु व्हेरिएशन आहे. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी बबलू करतायत. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या 21. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि यस, फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावसंख्या आहे 21. 12 चेंडू शिल्लक. 46 धावांची गरज आहे या मॅच मध्ये.
12 चेंडू आणि 46 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत, एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता, असफल राहिलाय. सीमारेषेच्या बाहेर हा येतोय षटकार. धावसंख्या 28. अजूनही 39 धाव बनवायचे आहेत. 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. गोलंदाज सुनील आहेत आणि स्ट्राईक एंडला फलंदाज विशाल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 29. अजूनही 38 धाव बनवायचे आहेत. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हे 4 चेंडू फार महत्वाचे असतील. धावसंख्या 29. यावेळेस डॉट बॉलची समाप्ती. चांगली गोलंदाजी. प्रत्येक डॉट बॉल नक्कीच विजयाचा मार्ग सुकर करेल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय फेल. विकेटचं बदन. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येथे हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल विजयाचा मार्ग सुकर करेल या मॅच मध्ये. दबाव वाढलाय RKCC चिखलवाडी या टीम वरती, कारण की 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 29. अजूनही धाव बनवायचे आहेत 38. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. DJ राज वेलकम, स्वागत आहे. क्या बात है. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. षटकार. पंचांनी 9 चेंडू घोषित केलेला आहे. 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 31 ची गरज या मॅच मध्ये. फ्रीट आहे. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करतायत. एक धाव तर पूर्ण होते. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. औपचारिकता शिल्लक आहे, कारण की 4 चेंडू आणि 29 धावा अजूनही बनवायचे आहेत या मॅच मध्ये. आणि चेंडू थांबलेला आहे जागेवरतीच. चला, एकूण धावा असतील 2.
मिल्टील्या चेंडूवरती धावा 2, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. औपचारिकता शिल्लक या मॅचमध्ये. धावसंख्या 42. 25 धाव बनवायचे आहेत 2 चेंडूंमध्ये. आणि सीमा रेषेच्या बाहेर हा षटकार येतोय. 1 चेंडू आणि 19 धाव बनवायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. ऑन दी अप खेळताय, क्षेत्ररक्षक आहेत, झेलची शक्यता असेल आणि खूप पुढे निघून ते गेले. सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे सावर्डे या टीमने. अभिनंदन सावर्डे या टीमचं. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अनिल, ज्याने बनवल्या 56 धावा नाबाद, 58 धावा नाबाद. अंबाडे, मानपातवडे, बुरंबाळ आणि वीरवाडी स्पोर्ट्स, चला चारही टीमने संपर्क साधायचा आहे.